Hello students, today's next topic discussing the linked list. What is mean by linked list? Linked list in a node form. Linked list or one-way list is a linear collection of data elements called nodes. The linear order is given by means of a pointer. Each node is divided into two parts, is called as a linked list. First point, a linked list is a linear data structure, means linked list हा linear data structure assign करतो. Second point, nodes make up linked list. Linked list ही nodes form मध्ये असते. Nodes are a structure made up of a data and a pointer to another node. means node ह्या more than one node असतात. For example आपण फिगर बघतच आहो की 4 नोड आहे, तर 1 नोड ही सेकंड नोडला अटॅच केलेली आहे ॲरोनी, सेकंड रो ही थर्ड रोला अटॅच केलेली आहे आणि थर्ड रो ही फोर्थ रोला ॲरोनी अटॅच केलेली आहे. अँड लास्ट पॉइंट, युजली द पॉइंटर इज कॉल्ड ॲज अ नेक्स्ट. मीन्स जो फाय दाखवला आहे, स्टार्ट प्रोसेस जे होते त्याला हेड म्हणतात आणि स्टॉप प्रोसेसच्या तिथे नल हा ॲरोनी त्यांनी रिप्रेझेंट केलेला आहे. नेक्स्ट, then the computer science, a linked list is a linear collection of data elements whose order is not given by their physical placement in memory instant. Each element points to the next. It is a data structure consisting a collection of nodes which together represent a sequence. means one by one sequence नि ते नोड्स एक्झिक्यूट होता आणि असाइन करता त्या मेमरीला. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 असे 4 जे एलिमेंट तुम्ही प्रोड्यूस केलेले आहे 4 नोड यूज करून, तर ते वन बाय वन सिक्वेन्शियली रिप्रेझेंट किंवा ती मेमरी एक्झिक्यूट करतील. नेक्स्ट, तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 2 मार्क्स और 3 मार्क्ससाठी. व्हॉट इज अ लिंक लिस्ट अँड लिंक लिस्ट? द आन्सर इज द व्हेरियस टाइप्स ऑफ अ लिंक लिस्ट. Simple linked list, item navigation is a forward only. Double linked list, items can navigate it forward and backward direction. Circular linked list, last item contains link of the first element as next and the first element has a link to the last element as a previous. mean 3 टाइप्स मध्ये आपण लिंक लिस्ट प्रोव्हाइड करतो. सिंपल लिंक लिस्ट, डबल लिंक लिस्ट आणि सर्क्युलर लिंक लिस्ट. तर सिंपल लिंक लिस्टमध्ये आपण आयटम नॅव्हिगेशन फॉरवर्ड ओनली रिप्रेझेंट करतो. डबलमध्ये आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड बोथ ऑफ दी रिप्रेझेंट करतो. आणि सर्क्युलर लिंक लिस्टमध्ये आपण फर्स्ट इलेमेंट ॲज वेल ॲज अ नेक्स्ट इलेमेंट ऑल्सो आपण लास्ट इलेमेंट अँड प्रिव्हियस इलेमेंट आपण रिप्रेझेंट करतो. तो कोणते रिप्रेझेंट करतो? लास्ट आणि फर्स्ट इलेमेंट हा सर्क्युलर लिंक लिस्टमध्ये प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट, लिंक लिस्टचं एक्झाम्पल बघूया आपण. ABCD हे लेटर 4 लेटर आपल्याला असाइन केलेले आहेत. आपण ईच नोडमध्ये एकच लेटर्स प्रोव्हाइड केलेला आहे. ABCD असे 4 लेटर्स आपण असाइन केलेले आहे. ABCD हा डेटा आपल्याला असाइन करायचा आहे आणि A हा हेड आहे. मीन्स स्टार्ट जी प्रोसेस होते तिथे हेड आपण मेन्शन केलेलं आहे. देन जिथे प्रोसेस स्टॉप होते त्याला आपण नल हे कॅरेक्टर रिप्रेझेंट केलेलं आहे. नेक्स्ट, एक्झाममध्ये तुम्हाला लिंक लिस्टचे ॲडव्हान्टेजेस विचारले जाऊ शकतात 2 मार्क्ससाठी. तर आपण ॲडव्हान्टेजेस बघूया. लिंक लिस्ट इज अ डायनॅमिक डेटा स्ट्रक्चर, सो it can grow and shrink at a run time by allocating and deallocating memory. means linked list जेव्हा डेटा स्ट्रक्चर प्रोव्हाइड करते तर ती अलोकेटिंग मेमरी आणि डिअलोकेटेड मेमरी दोघी मेमरी रन टाईममध्ये ती प्रोव्हाइड करते. देअर इज अ नो नीड टू गिव्ह इनिशियली साईज ऑफ अ लिंक लिस्ट. insertion and deletion of nodes are rarely easier. मीन्स जे पॉईंट इन्सर्ट करायचे आहे किंवा काही एलिमेंट डिलीट करायचे आहे ते इझिली तुम्ही लिंक लिस्टमध्ये आपण करू शकतो. नेक्स्ट, आपण लिंक लिस्टचे ॲडव्हान्टेजेस बघूया. क्वेश्चन कसा विचारला जाणार आहे? व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस लिंक लिस्ट ओव्हर ॲरे? लिंक लिस्ट हॅव फॉलोइंग ड्रॉबॅक्स. फर्स्ट पॉईंट, रँडम ॲक्सेस इज नॉट अलाउड. we have to access elements sequentially starting from the first node. Second point, extra memory space for a pointer
is required with each element of the list. And last one is arrays have better cache locality than can make a pretty big difference is a performance. मीन्स ड्रॉबॅक्स काय आहे तर ड्रॉबॅक्स आपण जो डेटा ॲक्सेस करणार आहे तर तो सिक्वेन्शियली स्टार्टिंग पॉईंटपासून फर्स्ट नोड असाइन केले जाणार आहे आणि एक्स्ट्रा मेमरी स्पेस पॉइंटर तो असाइन केला जाणार नाही. मीन्स तुमचा जर इलेमेंट 4 असतील आणि तुम्हाला जर 5 किंवा 6 इलेमेंटची फ्री स्पेस भेटणार नाही. हा ड्रॉबॅक्स आहे लिंक लिस्टचा. नेक्स्ट आपण लिंक लिस्टचा यूज बघूया. एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 2 मार्क्ससाठी. व्हॉट इज द यूज ऑफ अ लिंक लिस्ट? दिस नोड्स होल्ड बोथ द डेटा अँड द रेफरन्स टू द नेक्स्ट नोड. इट इज अ लिंक लिस्ट. Linked list are often used because of their efficient insertion and deletion. म्हणजे एलिमेंट्स किंवा मेमरी तुम्हाला इन्सर्ट किंवा डिलीट करायची असेल तर त्यासाठी तुम्ही लिंक लिस्टचा यूज करू शकता. दे कॅन बी यूज टू इम्प्लिमेंट स्टॅक, क्यू अँड अदर ॲबस्ट्रॅक्ट डेटा टाईप्स. त्याच्यासाठी आपण लिंक लिस्टचा यूज करतो. किंवा आपल्याला जर काही इलिमेंट स्टॅक किंवा क्यू थ्रू जर आपल्याला इलिमेंट ॲक्सेस करायचे असेल तर आपण लिंक लिस्टचा यूज करणार आहोत. Next point, tree data structure. What is meant by tree data structure? Linked data structure. Each node has a link information of a next node. We can access all the nodes and will be time consuming for searching long list because each node has a information about next node only. मीन्स आपल्याला जर टाइम कन्झ्युमिंग यूज करून आपण ट्री डेटा स्ट्रक्चर यूज करणार आहोत. मीन्स ॲक्सेस करणार आहोत. ऑर्डर टू रिड्यूस टाइम कन्झ्युमिंग बायनरी ट्री कन्सेप्ट वॉज डेव्हलप बिफोर गोईंग टू बायनरी सर्च ट्री. लर्न बेसिक ऑफ अ ट्री स्ट्रक्चर. आपण ट्री स्ट्रक्चर काय आहे ते बघूया आता. फिगर फॉर्ममध्ये आपण ट्री स्ट्रक्चर अंडरस्टँड करून घेऊया. आपल्याला ज्या पिक्चर दिसत आहे त्याच्यामध्ये पी हे रूट आहे. पी इज द रूट ऑफ द ट्री. मीन्स पी हा रूट आहे. पी याला की सुद्धा आपण म्हणू शकता. आणि पी पासून जे क्यू आणि आर आहे त्याला जे जॉईन केलेली लाईन आहे त्याला आपण एज म्हणणार आहोत. क्यूला जे ए बी ते पॉईंट तुम्हाला रिप्रेझेंट करताना दिसले आहे त्याला सिबलिंग्स म्हणणार आहोत. अँड देन एला जो यल पॉईंट आहे यल पॉईंटला जो ई एफ जी हे जे लास्टचे 3 पॉईंट्स आहे ते चाइल्ड नोड आहे. आणि एल ई एफ जी हा पूर्ण काय आहे तर पॅरेंट नोड आहे. मीन्स ट्रीचा सब ट्री आहे तो. अँड नेक्स्ट इकडचा पार्ट बघूया आपण. यम सीला जो यम पार्ट जॉईन केलेला आहे तर यम पार्टला जे एच आणि आय आहे ते लीफ नोड आहे. नेक्स्ट एक्झाम्पल ए बी सी डीचे एक्झाम्पल बघत आहोत आपण. ह्या एक्झाम्पलमध्ये रूट कोणता आहे तर ए आहे. त्याची लेवल 0 आहे. तसे जे रोमध्ये आहे त्याला लेवल 0, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 असे आपण डिनोटेड केलेले आहे. देन एफ अँड जी सिबलिंग्स आहे. सिबलिंग्स मीन्स 2 नोड्स हॅव द सेम पॅरेंट. द नोड्स कंटेनिंग एफ अँड जी आर बोथ चिल्ड्रन ऑफ द नोड कंटेनिंग सी. दिस नोड्स आर अ सिबलिंग. मीन्स सी या जे 2 नोड्स आहे ते कनेक्टेड आहे त्याला सिबलिंग्स म्हणणार आहोत. एफ हा लीफ नोड आहे. व्हॉट इज मीन बाय लीफ नोड? लीफ नोड इज द नोड विच हॅज नो चाइल्ड. त्याला आपण लीफ नोड म्हणणार आहोत. अँड पॅरेंट नोड. व्हॉट इज मीन बाय पॅरेंट नोड? नोड विच हॅज चाइल्ड. ए इज पॅरेंट ऑफ अ बी and B is parent of a D. Then child node. What is mean by child node? Nodes of a root. These 2 types of a child node, left child and right child. Left child, the left node of root, and right child, the right node of root. Next point, types of a trees in data structure. Various types of a trees data structure. There are 4 types. Trees can be classified according to node structure such as 4 types. First is a null tree, second is a binary tree, third is a ordered tree and fourth one is a non-ordered tree. आपण 1 by 1 ते डायग्रामेटिकली फॉर्म मध्ये बघूया आता.
First point, null tree. What is meant by null tree? A tree without node. For example, 1 ला 2 and 3 node attach आहे, 2 ला 4 attach आहे, 2 ला अदर दॅन स्क्वेअर दिलेला आहे का नाही, तर तिथे आपण नल ट्री म्हटलेला आहे. आणि 3 ला 5 नोड असाइन आहे, बट 3 ला अदर दॅन नोड ॲड आहे का, तर नाही, तर आपल्याला तिथं नल आपण रिप्रेझेंट केलेला आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ नल ट्री. नेक्स्ट, सेकंड पॉइंट, बायनरी ट्री. व्हॉट इज मीन बाय बायनरी ट्री? अ ट्री विच हॅज अ लेफ्ट अँड राईट चाइल्ड. दिस इज कॉल्ड ॲज अ बायनरी ट्री. मीन्स बायनरी ट्रीला जे लेफ्ट अँड राईट चाइल्ड ते असाइन केलेलं असतं त्याला आपण बायनरी ट्री म्हणणार आहोत. फर्स्ट पॉइंट, अ डेटा स्ट्रक्चर हुज नोड्स कंटेन 2 पॉइंटर fields. One or both pointers can have the value null. Each node in a binary tree can have 0, 1 or 2. आपल्याला फिगर दिसत आहे रूट नोड. रूट नोडला 2 पार्ट्स अटॅच केलेले आहे. मीन्स फॉक्स आहे, फॉक्सला 2 पार्ट आहे, डॉग अँड हेन. डॉगला कॅट अँड फील आहे आणि हेनला हॅट आणि हॉग आहे. तर जे लेफ्ट सब ट्री जो आहे तो डॉग आहे आणि राईट सब ट्री कोणता आहे तर हेन आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ बायनरी ट्री. नेक्स्ट, थर्ड पॉइंट इज अ ऑर्डर ट्री. व्हॉट इज मीन बाय ऑर्डर ट्री? चिल्ड्रन ऑफ each node are ordered from left to right. This is called as a order tree. First point, in many application the relative order of the nodes of any particular level assume sub-significance. Second point, it is easy to impose an order on the nodes at a level by referring to a particular nodes as the first node to the another node. Third point, such a ordering can be done left to right. मीन्स जे एक्झाम्पल आहे आपलं 1 ला कोणकोणते पॉईंट आहे 2, 3, 2 ला 4, 5, 6, 7 अँड 3 ला 8, 9 ला 10 अँड 11. दिस इज अ लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट असे ऑर्डरमध्ये फॉर्म झालेले आहे, त्याला आपण ऑर्डर ट्री म्हणणार आहोत. नेक्स्ट, फोर्थ वन इज अ नॉन ऑर्डर ट्री. व्हॉट इज अ नॉन ऑर्डर ट्री? चिल्ड्रन of each node are not ordered from left to right. This is called as a non-order tree. Next point, binary tree. What is mean by binary tree? A binary tree is a finite set of elements that is either empty or is partially into 3 disjoint subset. This is called as a binary tree. First point, the first subset contains a single element called the root of the tree. मीन्स जो सिंगल एलिमेंट असतो त्याला आपण रूट म्हणणार आहोत. सेकंड पॉईंट, द अदर 2 सबसेट आर देमसेल्स बायनरी ट्रीज कॉल द लेफ्ट अँड राईट सब ट्रीज. जे बायनरी ट्रीचे फॉर एक्झाम्पल जे ए आहे, ए हा रूट आहे आणि बी सी हे आहे, हे लेफ्ट आणि राईट सब ट्रीज आहे. ऑफ द ओरिजिनल ट्री अ लेफ्ट और राईट सब ट्री कॅन बी एम्प्टी. Last point, each element of a tree is called as a node of the tree. Means ज्या ट्रीला जे लाईननी आपण नेक्स्ट नोड अटॅच केलेले आहे त्याला आपण एज म्हणणार आहोत. दिस इज अ होल अवर बायनरी ट्री. नेक्स्ट, बायनरी ट्री देर आर 2 टाइप्स, कंप्लीट बायनरी ट्री अँड एक्सटेंडेड बायनरी ट्री. वन बाय वन आपण बघूया. कंप्लीट बायनरी ट्री, अ फुल बायनरी ट्री, sometimes proper binary tree or 2 tree is a tree in which every node other than leaves has two children. A complete binary tree is a binary tree in which every level except possible the last is completely filled and all nodes as an far left as possible. Means complete binary tree मध्ये लेफ्ट नोड अँड राईट नोड दोघी पण नोड आपण यूज करून जे इलेमेंट किंवा लेटर आहे ते असाइन करणार आहोत, त्याला आपण कंप्लीट बायनरी ट्री म्हणणार आहोत. नेक्स्ट, अ बायनरी ट्री इज सेड टू बी कंप्लीट बायनरी ट्री इफ ऑल इट्स लेवल एक्सेप्ट द लास्ट लेवल हॅव मॅक्झिमम नंबर ऑफ पॉसिबल नोड्स अँड ऑल द नोड्स ऑफ अ लास्ट लेवल appear as far left as possible. In the complete binary tree, all leaf nodes are at least second last level and levels are filled from a left to right. Means for example आपण एक्झाम्पल बघूया. 1 हा रूट आहे, 2 आणि
5 हे हे आहे लेफ्ट साईड आणि राईट साईडचे सबसेट आहे आणि 2 हा 3 आणि 4 ला जे नोड्स असाइन केलेले आहे ते पॅरेंट नोड किंवा सिबलिंग सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. 3 आणि 4 हा कसला सिबलिंग आहे तर 2चा आहे आणि इकडे 5 चे सिबलिंग कोणते आहे तर 6 आणि 7 हे 5 चे सिबलिंग आहे. नेक्स्ट सेकंड पॉइंट, एक्सटेंडेड बायनरी ट्री. एक्सटेंडेड बायनरी ट्री means a binary tree T is said to be a two tree or extended binary tree. Each node n has either n or two children. First point, replace null pointers with a special nodes. A binary tree to which external nodes are added is called extended binary tree. Third point, the data can be stored either in the internal or external nodes. मीन एक्सटेंडेड बायनरीमध्ये आपण इंटरनल आणि एक्सटर्नल हे दोन नोड्स यूज करतो. मीन्स त्याचे सिम्बॉल आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत. द लेंथ ऑफ द पाथ ऑफ द नोड इलिस्ट्रेट द कॉस्ट ऑफ द सर्च. मीन्स जो सर्कल आहे त्याला आपण इंटरनल नोड म्हणतो आणि जो स्क्वेअर रिप्रेझेंट करतो त्याला आपण एक्सटर्नल नोड म्हणतो. जे फिगरमध्ये सर्कल आहे ते काय आहे इंटरनल नोड आहे आणि एक्सटर्नल नोड काय आहे जे स्क्वेअर रिप्रेझेंट करतो त्याला आपण एक्सटर्नल नोड म्हणतो. नेक्स्ट, रिप्रेझेंटेशन ऑफ अ बायनरी ट्री इन अ मेमरी. टी बी अ बायनरी ट्री देर आर two way of a representation binary tree. First point, link representation and second point, sequentially representation. मीन्स आपण बायनरी मेमरीचं रिप्रेझेंटेशन दोन फॉर्ममध्ये करतो, सिक्वेन्शियली रिप्रेझेंटेशन आणि लिंक रिप्रेझेंटेशन. थँक्यू स्टुडंट्स.